अगं आई चालली आहे मॉलला, तूच सांग तिला. बाबा नो, तुला माहितीये मी न्यू मॉमला काही सांगणार नाही. असावरी, तुला किती वेळा सांगितलं तिला न्यू मॉम नको म्हणूस. असावरी, मी कालच आणलीये प्रेम, आपण आज लावूया हा. अरे वा, थँक्स म्हणालीस का आईला? माझ्या आईने माझ्यासाठी इतकं केलंय की तिला किती पण थँक्स म्हटलं तरी कमीच आहे. अरे बाप रे, 4:30 वाजले. असावरी, पटकन रेडी हो, गाण्याच्या क्लासला जायचंय ना. आणि मागच्या आठवड्याच्या रागाची प्रॅक्टिस झाली का तुझी? हो बाबा, मी रेडी आहे. आणि सारखं सारखं तेच तेच विचारू नको, मला खूप राग येतो. सारं किती त्रास देतो रे तिला. या वयात मुलींना खूप राग येऊ शकतो. खूप राग? न्यू मॉम येतो मला खूप राग, आमच्या घरात घुसलेल्या लोकांचा. असावरी, ही काय बोलायची पद्धत झाली का? नीट रिस्पेक्टफुली बोल. खूप राग, खूप राग नाही. भैरवीचा, खोट्यायचा नाही. काय हाणलाय फिक्सर. तू काळजी करू नको, रोळे ती हळू. तिचा राग स्वाभाविक आहे रे, पण त्या रागाचं काय करायचं ते मला कळत नाही बघ. मी सांगू का? जा इथून. गाण्याच्या क्लासला येते का? सगळे राग नीट कळतील तुला. कुठे जोक सुचतो तुला? जरा गंमत केली ग. अशी सारखी माझी गंमत केलीस ना, मग भावा भांडणातला होईल. अरे भांडा की मस्त पैकी कधीची वाट बघतीये मी. अगं, तुझ्याशी कसा भांडली? तुझ्यामुळेच तर या घराला घर पण आलंय. भैरवीला जाऊन जवळपास 2 वर्ष होते ते. माझं आयुष्य कसं अगदी सुनं झालं होतं ग. बाबा चल ना. बाय. इथेच आहे. लग्नाला 3 दिवस नाही झाले तर केवढं शॉपिंग केलं हिने. माझ्या 10 वर्षाच्या संसारात मी जेवढं केलं नसेल ना तेवढं हिने 3 दिवसात केलं. काय काय आणलंय? खरंच नवीन फ्रेम आणली हिने. वा वा, छान हायटेक दिसते. हा, स्मार्ट फ्रेम विथ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. ब्लूटूथ एवढं टायपो कठीण आहे बाई. फ्रेमला कशाला हवी कनेक्टिव्हिटी? उधळी आहे मेली, पैशाचा नुसता चुराड. नीट लावती फ्रेम, उगाच चौथी मत्सर इथे नको आणूस. चांगली मरून 2 वर्ष झाली आहेत मला. हा, नीट लाव. अय्या, हे बटन कसलंय? इनबिल्ट लाईट वगैरे दिसतायत. काय शॉक बसला. बापरे, कोण बोललं? मला भासलं नाही ना मला. मालविका. कशी दिसते ग मी? कशी काय? जिवंत दिसते. हाऊ एक्साइटिंग. अगं, मी कोणाशी तरी बोलू शकते.
तुला मी दिसतेय ना, तू घाबरतेस काय ग भूत बघितल्यासारखी? थांब, तुला दिसतेय ना मी. थांब. आता दिसतेय का? लागले बहुतेक. बोलो बोलो, त्यांना पण केवढी मज्जा येईल. त्यांना पण ना आपण बटन दाबायला लावूया. सारंगच्या जवळ पण नकोस मला तू. अगं तू ऐक माझं. थांब थांब थांब, नाही तर तुला बेडूक बनवून टाकी ना. अगं वेडे, तुझं घर आहे. जा पाणी पाणी पी जा. माझं झाले. मी का जाऊ इथनं? तू 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 जा इथनं. पण तू का आलीस इथे? अगं इथेच होते मी इतके दिवस. झाली का माझी अडचण कोणाला? एवढे सगळे दिवस तू 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 इथेच होतीस? मग तिथे जायचं ना. बाबा बाहेर कशाला आली आहेस? मी कुठे बाहेर आले? तूच केलंस काय ते काय मला माहित नाही. तू 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 जा बाई इथनं. अगं इथे तर मज्जा आहे. तुला छळायला ना मला खूप मज्जा येणार फसवलं मला. माझं नाव बाटलीतलं जिनी करून टाकला. आता हिने. आता मी इथेच अडकणार. माझ्या भोळेपणाचा ना हिने गैरफायदा घेतलाय. आता माझं कोणाला ऐकू नाही. बाई गप ग. चालू आहे का कनेक्शन? मला वाटलं अडकलेच मी. मोडलंय ते बटन बहुतेक. बरं झालं. आता काय करशील? आता तू आणि मी मस्त गप्पा मारूयात रोज. माझ्या सारंगला फुलवतेस काय? गाठ माझ्याशी. मग मी जाते. खरंच जाणार आहेस? तुझा सारंग, तुझा नवीन संसार, नवीन स्वप्न सगळं सोडून जाणार आहेस? तिची प्रेमच सोडून टाकते. मला घरात भूत बघा नकोय. तसली भूत नाहीये काय मी. हे बघ, बेडूक 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 बनलीस तू बेडूक. काहीतरी आपलं तुझं. ए बाई, ते काय मला माहित नाही, पण तुझं आहेच ना बाई एकदाची. अगं बाई राहू दे का मला इथे. किती दिवसांनी कोणाची तरी बोलू शकते मी ना. मी तुझी मदत करू शकते. नको. अगं आसावरीच्या आवडी निवडी मी तुला सांगू शकते. नाही नको बाई. अगं तिचा राग, लोभ, प्रेम सगळं सगळं. तू फक्त फ्रेम तोडू नकोस आणि कुठे जाऊ नकोस ग बाई. तू आहेस म्हणून कोणाशी तरी बोलता येतंय मला. नाही नको ग बाई, तू जा इथनं. जा मग तोडते. फक्त एक छोटा प्रॉब्लेम आहे. आता काय? अगं बाई, मी तुला का दिसतेय हेच मला माहित नाही. तू न दिसणं कसं जमणार? आणि समज ती फ्रेम तू तोडलीस आणि मी बाहेरच अडकले तर? म्हणजे बघ, नीट विचार कर. काहीतरी मार्ग काढू की आपण. काय? त्या फ्रेमचं काय मॅन्युअल आहे का बघ. फ्रेमला कधी मॅन्युअल असतं का? ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. थांब जरा.
ओके भूतल, प्लीज कॉल कस्टमर सर्व्हिस. एक मिनिट. तुला ओके गुगल कॉल कस्टमर सर्व्हिस असं म्हणायचंय का? काय जिवंत कुठली? नीट ऐक. ओके भूतल, प्लीज कॉल कस्टमर सर्व्हिस. आला यमाचा रेडा आला. कस्टमर सर्विस, कहाँ है तुम? मेरे को दिख नहीं रहा है. मैडम, मैं यहाँ हूँ. मैं यहाँ इस छोटे टेबल पे बैठा हूँ. मार डाला. मार डाला. अगं माशी आहे माशी. कस्टमर सर्विस. अब कौन बताएगा उत्तर? ओ माशी. ओ कस्टमर दादा. उठो उठो. मेला बहुतेक. मार डाला. मैं हूँ. अरे तुम है क्या? अरे माशी बन के क्यों आया आज? मेरे को जो पहले दिखता है मैं उसी का रूप लेके आता हूँ. आज मक्खी देखी तो ओह क्या चोरक का झटका लगा. ये माशी मारने में पटाईतच है. ओह मुझे छोड़ दो. लेकिन कस्टमर दादा अभी कैसे बात करेगा ऐसे? कोई दूसरा रूप लेके आओ. ये फोटो वाला अच्छा लग रहा है. मैं आया इसी का रूप लेके. तुम तो हुबेहूब सारंग बन के आए रे. कौन सारंग? वो फोटो वो जाने दो. ऐसा खूपच मजा लग रहा है. हाँ सारंग. मैं सारंग नहीं. ये ऐसा क्यों कर रही है? ये पता है क्या? इसे दूर करो. अरे इसका ही रॉन्ग नंबर लगा है, इसीलिए तुमको बुलाया. कस्टमर सर्विस में आपका स्वागत है. हाँ. क्या समस्या है आपकी? हाँ तो मेरे नवरे की बाइको को मैं अचानक दिखने को लगा है और ऐकने को भी. आपके नवरे की क्या मैडम, सवेरे से कोई मिला नहीं क्या? अरे नहीं रे, मेरा नवरा वो जीवंत है. उसकी दूसरी बाइको ये. अच्छा, कब से होने लगा ये? अभी 15-20 मिनट हुआ है. वो मेरे नवरे की बाइको ने नवीन फ्रेम लगाया ना, तो ऐसा गम्मतच हुआ. ओह, ब्लूटूथ इनेबल्ड फ्रेम है क्या मैडम? हाँ ऐसा ही कुछ है ना मालविका जी. मला कळतंय मराठी. अरे लेकिन इनको नहीं करता ना. वाह मैडम, ये कधी प्रेम? अरे इथं जुनं मॉडेल आहे. अरे तुम मराठी है क्या? पहलेच क्यों नहीं सांगा? ए बाई, त्याला आता कळतंय मराठी. नको हिंदीच्या चिंध्या करू. कस्टमर दादा, पण आता आम्ही काय करायचं? थांबवा मॅडम, मला तर बघू द्या. तुमचा अवतार इन्फॉर्मेशन द्या. तुमचा अवतार कधीपर्यंत होता ते सांगा. म्हणजे बघा हा कस्टमर दादा, हा. म्हणजे सकाळी उठल्यावर मेकअप करेपर्यंत जरा अवतारच होता. अच्छा. मेकअप करेपर्यंत होता. त्या अवताराचं मी काय करू? तुम्ही कधी मिळाला ते सांगा. ते हो 2 वर्ष. 2 वर्ष? 2 वर्ष राहताय तुम्ही इथे? 2 वर्ष? तुम्ही इथे 2 वर्ष राहताय? अहो मॅडम, 10व्यापर्यंतच शेवटची इच्छा. अरे देवा. मॅडम
सोडून तरी द्या इच्छा, नाहीतर तरी करा सुटा या मोह. जेवढा जास्त मोह तेवढी नरकात जाण्याची शक्यता जास्त. पाय निघत नाही हो इथून. कसं जायचं? हे सगळं सोडून कसं जायचं? माझं घर, माझी माणसं, माझा संसार. तुमची इच्छा मॅडम, माझं बघा. मी तर शेवटची इच्छा सोडून देऊन दुसऱ्याच दिवशी थेट स्वर्गात आली. अय्या, खरं की काय? पण ती कशाला सांगते हिची शेवटची इच्छा? तिला तर इथून जायचंच नाहीये. तसं नसतं ताई. शेवटची इच्छा विचारल्यावर सांगितली नाही किंवा ती खोटी सांगितली तर थेट नरकात. पण शेवटची इच्छा आठवतच नसेल तर? शेवटची इच्छा आठवत नाही, काहीतरी काय सांगताय? अहो, पण नसेलच आठवत तर ना मी आहे आणि ती प्रेम आहे, त्याचे 2 तुकडे करून टाकते. बाई तू थांब ग जरा. सारखी आपली ती फ्रेम तोडायच्या मागे. काय गोष्ट मग दादा, फ्रेम तुटली तर काय होईल? बघा मॅडम, बऱ्याच शक्यता आहेत. मी ब्लँक चॅट जीपीटीला विचारलं. ब्लँक चॅट जीपीटी. तुम्ही फ्रेममध्ये असाल तर तुम्ही तिथे चढवू शकता, तुमची हाडं मोडू शकता, किंवा तुम्ही फ्रेम मधून सुटून कायमच्या बाहेर पडू शकता, किंवा ती फ्रेम तुटावी हीच तुमची इच्छा असेल तर मुक्त होऊन स्वर्गात किंवा नरकात जाऊ शकता. तुम्ही जर बाहेर असाल तर तुम्ही फ्रेमच्या बाहेरच राहाल, कायमच्या स्वर्गात किंवा नरकात जाऊ शकता, किंवा तुम्ही तेव्हाच फ्रेम मध्ये शिरलात तर तुमची हाडं मोडू शकतात. नक्की काय होईल काही सांगता येत नाही. बापरे, हाडं मोडू शकतात? ही कायमची बाहेर राहू शकते? नाही 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 नाही, फ्रेम तोडायची चूक नको करायला. पण का ते लास्ट विशचं म्हणाला ते नक्की ना? अहो, विष कशाला आता? किती वेळा मारणार मला? तिला द्यायचंय का विष? देऊन टाका. अगदी 100% नाही. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या क्लायंटची मुक्तता होईपर्यंत ही गोष्ट कोणत्याही दुसऱ्या जिवंत माणसाला कळता कामा नये. आणि ही इच्छा आजच पूर्ण व्हायला हवी, कारण उद्यापासून अधिक महिना सुरू होतोय. मग 1 महिना यमाचा स्टाफ सुट्टीवर. अजून काय सेवा करू शकतो मी तुमची? काही नाही, चल या. तर अशा रीतीने कस्टमर सर्व्हिसने आपली सेवा पूर्ण केलेली आहे. कस्टमर सर्व्हिस कायम आपल्या सेवेत हजर आहे. भूतसेवा हीच ईश्वर सेवा. मी गेल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येईल. माझी सर्व्हिस कशी वाटली ते तुम्ही सांगा. आवडली असेल तर 3 पैकी 3 द्या. आता जातो का देऊ? 2 जातो, पण 2 नको, 3 द्या. कागबाई, काय तुझी लास्ट विश? आता लास्ट विश म्हणजे बघ, आपण मध्यमवर्गीय मुली असून आपल्या अशा किती विशेष असणार, आणि असल्या तरी काय छोट्या छोट्या, आणि कितीही छोट्या विशेष असल्या तरी त्या पूर्ण थोडीच होतात. पण त्या विशेषचं काही विशेष नाही. वा, छान जोक हा. तुझी विशेषची फिलॉसॉफी मागितली नाही. लास्ट विश सांग आणि हो मोकळी एकदाची. घाई ग घाई. उतावळी बायको आणि भूताचं बॅशिंग काय आज नुसत्या कोटीवर कोटी. शेकोटी कर त्याची. सांग पटकन काय शेवटची इच्छा ते. सांगते, पण शेकोटी छान होता. अय्या, शेकोटीवरून शेवटची इच्छा आठवली होती. काय 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 मला ना सारंग बरोबर ना
म्हणजे मी आणि सारंग थंडी शेकोटी समोर. इश्श, मला तर लाजच वाटते बाई. तू तोंड थांबत बोला. सारंग माझा नवरा आहे का? ऐक तर खरं, मला ना सारंग बरोबर ना, म्हणजे मी आणि सारंग. ती काय माझी शेवटची इच्छा. मी काय म्हणते, राहू दे ना मला इथेच. तू आणि मी मस्त कायमच्या मैत्रीण. कशाला? सवत मेली लाडकी. अगं बाई, माझ्या सारंगाला वाटतं. आणि माहिती का बाबा, आज गजानन आहे ना आमच्या क्लास मधला, तो ग्रुपच्या चीज मध्ये दुर्गाचे आलाप गायला लागला. इतकं फनी बेसूर झालं होतं, सगळ्या गर्ल अगं. मॅडम इतक्या रागवल्या, फुल कॉमेडी. सगळ्या गर्ल म्हटल्यामुळे गजाननचा मज्जानन झाला असेल ना. गजानन आणि मज्जानन, काय लेवल आहे ह्याच्या जोकची. मग काय? तुला पण आवडला तो जोक? मी कुठे म्हणलं जोक आवडला. मी तर काय छान आहे. हो, आणि हे बटन केलं नाही अजून. एवढी काय घाबरतेस ग? मोडलंय ना ते बटन. तर तुला पाहिजे. लक्षात आहे ना मगाशी त्यांनी काय सांगितलं ते? शेवटची इच्छा सांगितली नाही तर डायरेक्ट नरकात जशी. आठव एकदाची ती शेवटची इच्छा. एक महिना इथेच. आठवतीये का ग बाई? आठवली आहे. आठवली? काय 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 काय? शिबाई, मला वाटलं काहीतरी ग्रँड मोठी छान इच्छा असेल. ही मेली छोटीशीच निघाली. बरं आहे ना मग? काय बरं आहे ग? काही एक्साइटमेंटच नाही ना. हवी आहे कुणाला तुझ्या बरोबर एक्साइटमेंट? हे काय तुझं बरोबर नाही. हा, मी तुझी मदत करीन म्हणाले ना. माझी असावरी 2 वर्षाची होती ना तेव्हाच सांगते. आता इच्छा सांगतेस की? मार मार मला आणि 2 हार घाल एकावर एक. हीच ती 2दा मेलेली अभागी नारी. का ग बाई, माझं पेशन्स सांगतो बघतीयेस. सांग ना काय तुझी शेवटची इच्छा ते. सांगत नाही जा. तुला माहित नाही किती वाईट आहे मी ते. मला माहितीये, सारंगला माहित नाहीये म्हणून फसलाय तो. तशी चांगलीच आहे मी. तू ठरव आधी, चांगली आहेस का वाईट आहे? मी चांगलीच आहे ग, पण तुझ्यासाठी वाईट आहे एवढं लक्षात ठेव. तू आता सांग तुझी शेवटची इच्छा. तुला तुझ्या सारंगची शपथ आहे. शी, हा सांगते. हे बघ, आमचं जेव्हा नवीन लग्न झालं ना तेव्हा पल्हळ बंद कर आणि इच्छा सांग. नाईस ट्राय. भूताला ना सुरीने काही होत नाही. मला माहितीये ना कशाने होतं ते. सांगते. माझी शेवटची इच्छा ना, माझी शेवटची इच्छा ना खाण्याची. किती घाण अगं बाई. उखाणे, भाजीत भाजी मेथीची, वाटीत वाटी सोन्याची. उखाणे. उखाणे. पण त्याचं इथे काय? मला सांग, तू कधी ऐकलायस का तुझ्या नावाचा उखाणा? नाही. कसं ऐकणार? तुला तर माहितीये सारंग आणि उखाणे 36चा आकडा आहे. पण त्याचं इथे काय ग बाई? मी नाही ऐकला कधी अशा माझ्या नावाचा उखाणा. मला वाटतं तीच माझी शेवटची इच्छा आहे. काय? सारंगने उखाणा द्यायची? आणि तो पण तुझ्या नावाचा? नाही, आपल्या कामवाल्या बाईच्या नावाचा. बागेत जुई, केसात जाई, गळ्यात पडल्या शांताबाई. अगं वेडे, ऑब्विसली माझ्या नावाचा. त्यांनी अख्ख्या लग्नात माझ्या नावाचा एकही उखाणा घेतला
आणि तो आता तुझ्या नावाचं उखाणं घेणार. कसं शक्य आहे त्याच्याकडनं उखाणं घेणं? त्याच्यासाठी टॅलेंट पाहिजे. हे काय करतेस? वांग्याचं भरीत बनवणार आहेस? हो. अगं बाई, आसावरीला वांग अजिबात आवडत नाही. आज काय खरं नाही तुझं. मी कोफ्ता पण केलाय, तो तरी आवडतो बघ तिला. हा, म्हणजे माझ्यासारखा बनवलास तर आवडेल. म्हणजे कसा? म्हणजे ना, थोडी जास्त साखर घाल आणि वरून असे मस्त ड्रायफ्रुट्स घाल. बघ कसा चट्टा मट्टा करते ती. थँक्यू बरं का. तुझं बरं आहे, आयता संसार मिळालाय तुला. बरं आहे काय ग, माझा स्वतःचा नवीन संसार उभा करायचं सुख मला मिळणार आहे का कधी? आणि ही माझ्यावर जळते. माझं कोफ्ता जळेल हिच्या नादात. जळलंय हे वांग. ह्याचा तर ना, ह्याची मी ना रीलच बनवते आणि ना भूताग्रामवर पोस्ट करते. हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम थोड़े 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 से जळाले हैं. हा हो सर, हो आत्ता लगेच बोलतो. हो हा नाही, हो हो नाही लगेच बघतोय. हो नाही काय प्रॉब्लेम. हां ओके थँक्यू बाय. काय ते? सावरी जेवणाला येऊ म्हणतात का ग? बाबा बोल ते काय? काय हा ना, हाय मिकी माऊस. अरे अरे अरे, एक वांग जरासं जळायला तर ना अवघड आले. तुला उखाणा हवा होता ना. ऐक, मंदिरात मंदिर, शंकराचं मंदिर. मालविकाचं भाजलेलं वांग आसावरीला वाटलं उंदीर. इकडे एक वांग जरासं जळालं तर किती बोलणार आहे? ही एका माळ्याची मणी आहे. कोणती? मी असावरी. दे ते इकडे. बरं बरं, जा रे बाबा तू तुझ्या बिळात. इथे न्यू मॉमचं गणित खरंच कच्चं दिसतंय. आवरी तिला नियम नको नकोस ग. आसावरी, कोफ्त्याची चव बघ ग, मीठ वगैरे कसं झालंय. वाव, मस्त, एकदम आईसारखं झालंय. किती दिवसांनी माझं बाळ कोफ्ता खाईल. मला इच्छा तू हाताने घे बरं. अरे बोट नको घालू रे सारं. वेलकम टू माय वर्ल्ड. अरे वा मस्त अप्रतिम. पण मी बनवतो तसं काही झालेलं नाही. हो की नाही असावरी? बाबा, तू एकदा तरी बनवलायस का कोफ्ता? तू बनवलायस तर कोफ्ता पण वांग्यासारखा होईल. काय आगाऊ पार्टी आहे. मग काय? काय ग, तू पण तिला सांगेल? नाही म्हणजे मी म्हणलं आसावरीनं म्हणत असेल तर तुला येतच नसणार स्वयंपाक. मग तू शिकून दाखव बाबाला कुकिंग. तो पण कोफ्ता. नको नको, तो मला आवडतो. तू तू वांग्याचं भरीत शिकून दाखव. मी असं पण खाणारच नाही. अरे त्याच्यापेक्षा मी मॅगी बनवायला शिकू का? हा, काय कॉम्प्लेक्स रेसिपी असते. मला तर वाचूनच दमल्यासारखं झालं. न्यू मॉमला मज्जा येणार आहे तुला भरीत शिकवताना. तिला जमलं तर ना. ओ मग चॅलेंज आहे का? चॅलेंज? बर मग आसावरी, मी पण तुला एक चॅलेंज देऊ? काय? बघ हा, मी बाबाला भरीत बनवायला शिकवणार आणि तू बाबाला उखाणा घ्यायला शिकवायचं. पहिला हिचं डोकं भलतच चालतंय. ओके, आय टेक द चॅलेंज. अरे तुम्ही मला शिकवणार आहात ना? मला कोणी विचारेल का? नाही. तुमचा स्टुडंट रेडी नाही. अरे, इट विल बी फन बाबा.
तू उखाणा शिकलास तर मी जिंकेन and you mom will lose. मला येत नाही का ते असं तरी. ए सारंग, तुला जमत नाही, मला काही पटत नाही बघ. मला ना हा उखाण्या घेणे नाव घेण्याचा मुळच प्रकारच आवडतो. पूर्वी बरं स्वारींचं इकडून येणं झालं असं काहीतरी लोक म्हणायचे. आता म्हणजे सारंग माझ्याकडे लक्ष दे, सारंग हे काय करून ठेवलंयस इथे, सारंग अरे लक्ष कुठे आहे तुझं, सारंग 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 नावाचा सगळं बेरम करून टाकलाय. आणि त्यात अजून कशाला ओढून ताणून उखाणा घ्यायचा आहे तो, तेही 4 चौघात. उगीच लोकांची करमणूक. मी उखाणा घेणार नाही. चला, माझा मुक्काम पक्का आहे. बाबा, तुला जमत नाही म्हणून काहीतरी कारण सांगू नकोस. फक्त तू ट्रायच केलं नाहीस, तुला कसं कळणार तुला जमतं की नाही ते. आपल्याला ट्रायच करायचा आहे, जरा कोफ्ता ट्राय करूया ना. अरे 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 जीवताना घ्यायचंय ते, अवघड आहे खरं. असं रे, मला ना कोफ्त्यावर काहीतरी सुचलंय बघा. म्हणजे कोफ्त्यात कोफ्ता मलईचा, कोफ्त्यात कोफ्ता मलईचा, सारंग माझ्या आईचा. हा जमलंय. न्यू मॉम, मी जिंकणारे चॅलेंज. तू मला बाहेर घालूनच राहणार आहेस. मी नाही. हो तेच सांगते ती, तेच जिंकणार आहे. अरे तेच ते अरे म्हणजे लक्ष कुठे आहे तुझं. इथेच आहे रे. पण तिला जिंकायला तुला उखाणा घ्यावा लागेल. तेवढं सोडून बोला. ए बाबा, तुम्हाला हरवलंच तर बघ. हा, मला असं वाटतं मी जिंकणार आहे. बघ हा सारंग, भरीत बनवायची पहिली स्टेप सांगते. हा हा, घरात उंदीर पकडण्याचा सापळा लावून. हा सारंग, त्यापेक्षा मी उखाण्याची पहिली स्टेप सांगते. काहीतरी शब्द घ्यायचा, जसं कुत्र्याचं पिल्लू. मग त्याला म्हणायचं पिल्लूत पिल्लू कुत्र्याचं. मग त्याला रान करायचं, लोणच्यात लोणचं मिरचीचं. बघ आई की नाही सोपं. हा उखाणा घेऊ शकतो, कोणाचंच नाव घ्यायचं नाही. मग काय? बघ तू उखाणा छान घेतलास, पण त्याच्यामध्ये नवऱ्याचं किंवा बायकोचं नाव यायला लागतं बघ. ओ नो, म्हणजे मी उखाणाच घेऊ शकत नाही. आईचं नाव घेतलं तर? हा चालेल की. ओके, पिल्लूच पिल्लू कुत्र्याचं. नको नको, आता कुत्र्याचं पिल्लू नको. मग डुकराचं, ई! बाबा, उंदराचं. बाबा तुला काही कळत नाही. बाबाला माझ्या कळत नाही, मॉम आणली नव्हे. बाबाला माझ्या कळत नाही, मॉम आणली नव्हे. मला फक्त आवडते माझी आई भैरवी. किती छान घेतलास. आता अजून एक बाबासाठी पण. तुला खरंच आवडलं? हो, म्हणजे बघ त्याच्यात माझं नाव होतं, बाबाचं नाव होतं आणि तिच्या आईचं पण होतं. पण आता अजून एक बाबासाठी पण. ओके. नुसतं उखाणे. अरे झाला ते भात होत आलाय, मी बघते. असं बरी बनव छान. बाबा तुझा उखाणा जरा छान बनवूया आपण. बनवा. ए मालविका, अगं हा खरंच उखाणा घेतोय. मला नाही जायचंय ग इथून. खूप मिस करेन का माझ्या बाळाला. त्या स्वर्गात असं डिरेक्ट कनेक्शन नसतं ना ग. खूप जीव अडकलाय माझा इथे. मालविका, अगं थांबव ना या दोघांना. मला नाही जायचंय मालविका. का थांबवशील म्हणा. हा दिवस कधीतरी यायचाच होता बघते. हालिया भोगासी. आम्ही जातो आमच्या गावात. आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. काय चाललंय तुझं?
बॅग भरतीये. आता काही वेळात ही उखाणा बनवेल, सारंग तू घे आणि मग काय माझी गच्छत. पहिली वेळ सुचली की मग सोपं असतं, पण पहिलीच वेळ सुचत नाहीये. असं बरी तुला आज डेझर्ट मध्ये काय हवंय बेटा? म्हणजे जिलेबी हवी का बर्फी हवी? ए चांगली आहे. काय पहिली ओळ. बाबा तुझा उखाणा असा म्हण, मी विचार करतोय मला जिलेबी हवी की बर्फी हवी. वा. मी विचार करतोय मला जिलेबी हवी की बर्फी हवी. मला खूप खूप आवडते माझी बायको. लक्ष आहे का तुझं? म्हण बरं उखाण्यात लक्ष आहे ना तुझं? काय बोलत होता उखाणा? मी विचार करतोय मला जिलेबी हवी का, मला आवडते माझी बायको मालविका. वाचले का बाई? छान घेतलास, असं लग्नात घेतलं असतं तर. पण ते जाऊ दे. बाबा पहिली वेळ चुकली ना. बरोबर आहे ना, मालविका मालविका. नो, मला तसं नकोय. पहिली ओळ अशी आहे, जिलेबी हवी की बर्फी हवी. मग त्याला राईम होईल. मला खूप खूप आवडते माझी बायको. तू फक्त भैरवीच म्हणायचं, नॉट मालविका अँड नॉट एनीवन एल्स. बाळा तुझ्या या प्रेमामुळे माझी बायको मालविका आहे ना आता. बाबा किती भाव खातोस रे. एकदा नाव घेण्याने काय ती परत येणार आहे का? तिला चालत असेल तर विचारतेस तू तिला? नो. राहू दे. बाबा न्यू मॉम, आर यू ओके? ऍक्च्युली आय एम नॉट ओके. मला हे न्यूमम अजिबात आवडत नाही. बाबा असं वरी तुला आधीच सांगितलं तुला न्यूमम म्हणू नको. आणि तुझं चॅलेंज आहे ना, नाहीतर करायला घेऊ का उंदीर मसाला? ओके. ओके बाळा, चालेल का? हो चालेल. आता माझी इथे गरजही राहिली नाही. सारंग सगळेच नको उखाणा. मी विचार करतो मला सॉरी मालविका, तुला खरंच चालेल मी हा उखाणा घेतला तर? इट्स ओके सारंग, तू उखाणा. मी विचार करतो मला जिलेबी हवी का बर्फी हवी. मला आवडते माझी बायको मालवी. इट्स ओके. नको म्हणूस तो. इट्स ओके. आई चलो इसी बात पे पार्टी होना मागतोय. लेट्स सेलिब्रेट. म्हणजे आई तुला माहिती बाबा मस्त मिमिक्री करतो. बाबा सेलिब्रेशनची छान अनाउन्समेंट कर बरं. तर अशा रीतीने असावरी चॅलेंज जिंकलेली आहे आणि मालविका चॅलेंज हरलेली. तुमच्या सेलिब्रेशनची जबाबदारी आमची कस्टमर सर्व्हिस होईल. कस्टमर सर्व्हिस काय आपल्या सभेत हजर आहे. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा. मी गेल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येईल. माझी सर्व्हिस कशी वाटली हे तुम्ही सांगा. आवडली असेल तर 3 पैकी 3 द्या. मग आई म्हणायची जातो का आता का देऊ 2? जातो पण 2 नको.